नागपुर में सरकारी मेडिकल कॉलेज के रेजिडेंट डॉक्टरों ने कल्याण डोंबिवली में डॉक्टरों और अस्पताल कर्मचारियों पर हुए हमले के विरोध में काली पट्टी बांधकर प्रदर्शन किया। डॉक्टरों ने कहा कि स्वास्थ्य कर्मियों पर बढ़ते हमले चिंताजनक है और सरकार से दोषियों पर कड़ी कार्रवाई के साथ अस्पतालों में सुरक्षा व्यवस्था मजबूत करने की मांग की है। कल्याण डोंबिवली में डॉक्टरों और अस्पताल कर्मचारियों के साथ हुई मारपीट की घटना के विरोध में नागपुर के सरकारी मेडिकल कॉलेज के रेजिडेंट डॉक्टरों ने काली पट्टी बांधकर विरोध प्रदर्शन किया। डॉक्टरों ने स्वास्थ्य कर्मियों पर बढ़ते हमलों को गंभीर चिंता का विषय बताते हुए कहा कि ऐसी घटनाएं चिकित्सा सेवाओं और मरीजों के उपचार दोनों को प्रभावित करती है। रेजिडेंट डॉक्टरों ने मांग की कि हमले के दोषियों के खिलाफ सख्त कानूनी कार्रवाई की जाए और भविष्य में ऐसी घटनाओं को रोकने के लिए राज्य के सभी सरकारी और निजी अस्पतालों में डॉक्टरों व स्वास्थ्य कर्मियों की सुरक्षा के पुख्ता इंतजाम किए जाए। कल्याण डोंबिवलीमध्ये हॉस्पिटलमध्ये जे एक महिला डॉक्टरवर मारहाणीचा प्रयत्न झाला आणि तिला हात उचलण्यात आला ते अगदी चुकीचं आहे। आम्ही डॉक्टर लोक रुग्णांच्या सेवेसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतच असतो आणि हे करत असतानाही आमच्या प्रामाणिक प्रयत्नांवर टीका होत आमच्यावर हात कुणी उचलत असेल तर मग आम्ही यापुढे आमचं काम कसं करायचं आहे हेच आम्हाला कळत नाही आणि जर कुणी हात उचलला असेल तर त्याच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे। आता अटक झालीच आहे पण यापुढे पण त्यांचं पद जप्त झालं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे, जेणेकरून महाराष्ट्रात पुन्हा हे होणार नाही असा मेसेज सर्वांपर्यंत जाईल। आज आपण इथे एक काळ्या फिती बांधून एक सायलेंट प्रोटेस्ट करतोय की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णालयात जे महिला डॉक्टरवरती मारहाण झाली आहे, हिंसाचार झाला आहे, त्या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आणि रुग्णसेवाला कोणत्याही प्रकारचा धक्का न लागता निषेध करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहे। आणि विचार करण्याची गोष्ट आहे, फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात जर महिलेवर होत असणारा हिंसाचार आपण नुसता बघून खपून घेत आहे। डॉक्टरही असण्याच्या आधी ती कोणाच्या तरी घरची लक्ष्मी आहे, कोणाची बहीण आहे, या सगळ्या गोष्टी जर आपण सहन करत आहे, लेट अपार्ट बिंग डॉक्टर इज जर सेकंडरी, पहिल्या एका महिलेवर जर आपण हा अत्याचार असा हिंसाचार होता हे सहन करतो आहे हे अतिशय चुकीचं आहे। आणि वैद्यकीय क्षेत्रात हे गुंतागुंतीच्या गोष्टी होतच असतात पण याला बोलून समजण्याचं असतं, त्याच्यावर हिंसाचार करणे किंवा कोणाला मारहाण करणे, एका महिलेवर हात उचलणे हे कितपत योग्य आहे।